ज्या शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची कास धरली त्या साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे आज मोठ्या उत्साहात विद्यार्थी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आजच्याच दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबर 1900 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शाळेत प्रवेश घेतला आणि पुढे त्यांनी भारतासारख्या खंडप्राय देशाचे संविधान लिहिले आणि याच संविधानावर आज जगातील सर्वात मोठी लोकशाही चालवली जाते। इंद्रायणीच्या डोहामध्ये तरंगणारी गाथा तुकाराम व्हावे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर 1900 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शाळेमध्ये प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला। त्या घटनेला आता जवळपास 125 वर्ष होत आहेत। खरं तर हा शाळा प्रवेश दिन शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वर्षातला हा शाळा प्रवेश दिन आहे। त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा शाळा प्रवेश दिन फक्त या प्रतापसिंह हायस्कूलमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये शाळांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं उत्साहात नव्हे तर सणासारखा साजरा केला जातो आहे। मी या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये येणाऱ्या सर्व अनुयायांचं विद्यार्थी दिवसाचा प्रवर्तक या नात्याने मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो। खरं तर ही प्रतापसिंह हायस्कूल ज्या मातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पावलं उमटली, ज्या मातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बागडले, त्याच मातीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्वत्तेच्या प्रज्ञेच्या अवकाशामध्ये उंच अशी भरारी घेतली आणि या जगाचे डोळे दिपवले। अशा या महामानवाचा दिवस आज आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत। खरं तर ही खूप आनंदाची आणि समाधानाची अशी बाब आहे, कारण आजचा दिवस म्हणजे मन, मेंदू आणि मनगट सळसळ ठेवणारा खरं तर हा दिवस आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा आदर्श विद्यार्थ्यांच्या समोर आपल्याला घेऊन जाणं हे आजच्या दिवसाचं खरं तर एक महत्त्वाचं आयोजन आहे। ज्या पद्धतीनं या देशामध्ये अब्दुल कलामांच्या नावाने वाचक दिन साजरा होतो, ज्या पद्धतीनं या देशामध्ये या देशामध्ये राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा होतो, त्या पद्धतीनं या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा शाळा प्रवेश दिन हा देशातल्या सर्व शाळांमध्ये साजरा व्हावा यासाठी आपण साताऱ्यातून पत्र मोहीम राबवलेली आहे आणि 75 लाख पत्र हे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांना पाठवण्याची मोहीम आपण 3 वर्षापासून सुरू केलेली आहे आणि त्याचा परिणाम असा की राष्ट्रपतींनी या मोहिमेची दखल घेतलेली आहे आणि लवकरच हा दिवस देशातल्या सर्व शाळांमध्ये साजरा होईल। केंद्राच्या वतीनं हा आंबेडकर शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवस राष्ट्रभर साजरा करण्याची अधिकृत अधिसूचना लवकरच निघेल अशा पद्धतीची आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना या दिनाच्या शुभेच्छा देतो। थँक्यू। जय भीम।